वसई विरार नालासोपारा पालघरमध्ये पावसाचा कहर। वसईच्या मधुबन परिसराला नदीचं स्वरूप। 4 चाकी गाड्या पाण्याखाली, रस्त्यावर कमरेपर्यंत पाणी। कुर्ल्याच्या एलबीएस रोडवर कमरेहून अधिक पाणी। वाहन चालकासह नागरिकांची मोठी तारांबळ। एनडीआरएफ कडून सखल भागातल्या नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। वसईच्या साजामोरी गावामध्ये पूरस्थिती। एनडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य। आतापर्यंत 150 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। मिठागरमध्ये अडकलेल्यांना सुद्धा सुरक्षित बाहेर काढलं। मुसळधार पावसाने मुंबईची लाईफलाईन खोळंबली। ट्रॅकवर पाणी साचलं। रेल्वे सेवा विस्कळीत। रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी, तर घरी पोहोचण्यासाठी नागरिकांचा रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास। ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वेची सेवा विस्कळीत। कुर्ल्यामध्ये एमएसएफच्या जवानांनी लोकांना ट्रेनमधून शिडी टाकून सुरक्षितरित्या खाली उतरवलं। राज्यामध्ये 12 ते 14 लाख एकरवरील पिकांचं नुकसान। नांदेडमध्ये 8 जणांचा मृत्यू। तातडीने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मिठी नदीची पाहणी। मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पाणी पातळी 3.9 मीटरनं वाढवली। क्रांतीनगर कुर्ला परिसरातील सुमारे 350 नागरिकांचं स्थलांतर। नवी मुंबईतही पावसाचा धुमाकूळ। महापेमध्ये रस्ते जलमय। पाण्यातनं अडकलेली बस बाहेर काढताना चालकाची कसरत। मुसळधार पावसाने मुंबईचे रस्ते जलमय। गोडबंदा रोडवर बसमध्ये पाणी शिरलं। पावसाचं पाणी गाडीमध्ये शिरल्यामुळे अनेक गाड्या बंद पडल्या। पुण्याच्या मुळामुठा नदीपात्रामधला रस्ता बंद। टोईंग करून वाहनं बाजूला काढली। नदीपात्रामध्ये न उतरण्याचं आवाहन। बॅरिकेटिंग करून रस्ता बंद। अमरावतीमधील शिरसगाव कसबा परिसराला पावसानं झोडपलं। मेघा नदीला मोठा पूर। शिरसगाव कसबा गावाच्या अनेक भागांमध्ये पाणीच पाणी। गावातील मुख्य पुलावरून सुद्धा पुराचं पाणी। मुंबईसह राज्यभरामध्ये जोरदार पावसाची हजेरी। मुंबई अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली। महामार्गावरील वाहतूक ठप्प। नांदेडच्या मुखेड तालुक्यामधील 7 गावांना पुराचा फटका। हसळा गावामध्ये अनेकांचे संसार उघड्यावर। एनडीआरएफसह आर्मीकडून बचाव कार्य। 5 नागरिक आणि 150 जनावरांचा मृत्यू, तर 6 जण बेपत्ता। साताऱ्याच्या वाईमधील धोम धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली। कृष्णा नदीमध्ये 5 वक्र दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग। नदीपात्रालगत असणारे प्रसिद्ध महागणपती मंदिरामध्ये पाणी शिरलं। राज्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामध्ये 12 जणांचा मृत्यू। नांदेडमधील पूरग्रस्त परिस्थितीमध्ये 9। मुंबईमध्ये भिंत कोसळून एका नागरिकाचा मृत्यू। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। हिंगोलीमध्ये 96 तासानंतर 8 शेत मजुरांची पुराच्या पाण्यामधून सुटका झालेल्यांमध्ये 5 पुरुष, 1 महिलेसह 2 बालकांचा समावेश। खासदार सुप्रिया सुळेंसह बजरंग सोनवणे यांनी अमित शहांची भेट घेतली। राज्यातील पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी। मराठवाड्यामधील स्थितीबाबत सुद्धा निवेदन दिलं। इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा। सुदर्शन रेड्डी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती। आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर। सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व। श्रेयस अय्यरला संघामध्ये स्थान न मिळाल्यामुळे बीसीसीआयवर टीकेची झोड।